तर आज मी पाहिला आहे उत्तर हा चित्रपट. रिटन अँड डायरेक्टेड बाय क्षितिज पटवर्धन. मुख्य भूमिकेमध्ये आहेत अभिनय बेर्डे, ऋता दुर्गुळे व स्पेशल अपीअरन्स मध्ये आहेत निर्मिती सावंत. हा चित्रपट थिएटरमध्ये डिसेंबर 2025 मध्येच रिलीज झालेला होता, पण माझ्या शहरामध्ये एक सुद्धा शो लागलेला नव्हता आणि मी कुठे बाहेरच्या शहरामध्ये पण हा चित्रपट पाहायला नाही जाऊ शकलो. पण आता जानेवारी 2026 मध्ये हा चित्रपट मी पाहिलेला आहे. तर ठीक आहे मित्रांनो, कसा वाटला मला हा चित्रपट, चला बोलूयात. वेळ आली की मिळेल उत्तर. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अजय व तुमचं स्वागत आहे अजय सिनेमा रिव्ह्यू मध्ये. हा चित्रपट आधारित आहे एके आई आणि त्याच्या मुलाच्या नात्याच्या आणि त्या नात्यात दडलेल्या अपरिमित भावनांचा. जर तुमच्या आयुष्यात तुमची आई महत्वाची असेल तर हा चित्रपट तुमच्या डोळ्यात पाणी आणणार आहे. एका साध्या घरात राहणारी आई, तिची स्वप्न, तिच्या अपेक्षा आणि तिच्या मुलाचा संघर्ष, ही संपूर्ण गोष्ट खूप साध्या पण खूप प्रभावी पद्धतीने मांडलेली आहे. चित्रपटात आपण बघतो आईचं अखंड प्रेम, मुलाची द्विधा अवस्था, परिस्थितीमुळे बदलणारे निर्णय आणि शेवटी मिळणारं कठीण उत्तर. फर्स्ट हाफ नात्याची मांडणी करतो तर सेकंड हाफ पूर्णपणे भावनांचा स्फोट घडवतो. हा चित्रपट पाहताना अनेक प्रसंगात मन भरून येतं. आईचा त्याग, मुलाची अपराध भावना, काही न बोलताही खूप काही सांगणारे सीन्स. तुम्ही खास करून काही सीन मध्ये स्वतःला आईची आठवण काढताना सापडाल. थिएटरमध्ये शांतता आणि डोळ्यात पाणी, हे दोन्ही एकत्र दिसतात. हेच या चित्रपटाचं मोठं यश आहे. आईच्या भूमिकेत असलेली रेणुका शहाणे यांचा अभिनय चित्रपटाचा कणा आहे. चेहऱ्यावरची वेदना, न बोलताही पोहोचणाऱ्या भावना, साधेपणातला मोठेपणा दिसते. व मुलाची भूमिका करणारे म्हणजेच अभिनय बेर्डे यांनीही फार उत्तम अभिनय केलेला आहे. गिल्ट, चीड, प्रेम हे सर्व खूप नैसर्गिक दाखवलेलं आहे त्यांनी. व सपोर्टिंग कास्टने ही कथा बळकट करून ठेवलेली आहे. दिग्दर्शकाने हा विषय खूप संयमाने हाताळलेला आहे. अनावश्यक नाटक नाही, जास्त गोडवा नाही, वास्तवाशी प्रामाणिक मांडणी. पार्श्वसंगीत इमोशनल सीन मध्ये हृदयाला स्पर्श करते. हे सर्वात जास्त काय आवडलं, आई मुलाचं नातं केंद्रस्थानी, डोळे पाणवणारे प्रसंग, सुंदर संवाद, प्रामाणिक कथा व भावनिक क्लायमॅक्स. काय खटकू शकतं, काही ठिकाणी संत गती, जड भावनिक टोन सर्वांना आवडेल असं नाही व थोडी प्रेडिक्टेबल कथा. नो डाऊट स्टोरीमध्ये शॉकिंग व अनएक्सपेक्टेड मुवमेंट आहेत. मूवी ही फार जास्त गोष्टी डिटेलमध्ये एक्सप्लेन करत नाही. ऑडियन्सनी खूप गोष्टी समजून घ्यावी लागतात व त्यात अभिनय बेर्डे यांनी खूप चांगली परफॉर्मन्स दिलेली आहे. त्यांच्यावर राग येतो ऑडियन्सला, पण त्याचबरोबर त्यांच्यावर दया सुद्धा येते व शेवटला तर ते मन जिंकतात. त्यांचा आणि ऋता दुर्गुळेचा एक सीन आहे ज्यामध्ये ऋता त्यांना काहीतरी विचारते, बट ते म्हणजे इमोशनली इतके अनस्टेबल असतात की त्यांना म्हणजे त्यांचा अंगठा ते असं करतात, म्हणजे त्यांना ते सांगायचं नाही, म्हणजे त्यांना सांगायचं बट ते त्यांना सांगता येत नाही. बट शेवटला येतात तेच त्यांचा अंगठा असा म्हणजे बाहेर येतो, म्हणजे ते एक्सप्रेस करण्यासाठी तयार झालेले आहेत. ही मूवी फार चांगल्या प्रकारे दाखवते त्या सीनमध्ये आणि त्या सीनमध्ये अभिनय बेर्डे यांनी फार चांगली परफॉर्मन्स दिलेली आहे. या चित्रपटात दिग्दर्शक आपल्याला एक गोष्ट आठवून देतो, ते म्हणजे आई सुद्धा माणूसच आहे. आपण नेहमी आईकडून समजून घेण्याची अपेक्षा ठेवतो, पण एकदा पण हे विचार येत नाही की तिला कोण समजून घेतं. हा सिनेमॅटिक मोमेंट खूप जणांना आतून हलवून जातो. थिएटरमध्ये अगदी पिन ड्रॉप सायलेन्स, लोक फोनकडेही बघत नव्हती. निश्चित हा चित्रपट कमर्शियल एंटरटेनमेंट शोधणाऱ्यांना कमी वाटू शकतो. जर तुम्हाला आईवरचे चित्रपट, नात्यांवर आधारित कथानक, भावनिक शांत व स्मार्ट पण प्रभावी सिनेमा आवडत असेल तर उत्तर हा चित्रपट नक्की पहा. ठीक आहे मित्रांनो, हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का? जर नसेल पाहिला तर पाहणार का हे नक्की सांगा. ठीक आहे मित्रांनो, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या. थँक्यू, टेक केअर, बाय.